आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ऐकून घ्या माझं, मला तुम्हाला इथे नाही बघायचंय। मला नको आहात तुम्ही इथे। माझी सहनशक्ती संपली आता रुद्र सर। मला काही ऐकायचं नाही आणखी। गौरीची एकदा ऐकून घ्या। बस रुद्र सर, थांबवा बरं हे सगळं। तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या वा इथून। रुद्र सर प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या। निघा गौरीजी। आणि यापुढे ज्या घरात जा त्या घरात 4 पैशासाठी मी आई आहे असं खोटं सांगू नका। याला माझा स्वार्थ म्हणा किंवा काळजी, पण रुद्रने आमच्या स्टेटसच्या मुलीशी लग्न करावं ही माझी इच्छा आहे। आपल्याला पैसे हवेत म्हणून नाही घेतलाय मी हा निर्णय, तर रुद्र सरांसाठी सुद्धा हेच योग्य आहे म्हणून मी हा निर्णय घेतलाय। गौरी, मला काय वाटतं आपण रुद्र सरांना एक माझं ठरलंय आता। पण आता गौरी जिथे कुठे असेल ना, तिनं यापुढे रुद्राकडे लक्ष द्यावं। गौरीजी आहेत। गौरी, रुद्र सर, माझ्या आश्रमात माझ्या आयुष्यात तुम्हाला आता जागा नाही। कधीच नाही। माझं मला जगू देत प्लीज। थकले मी आता। जो कोणी येतो तो माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतो, माझी फसवणूक करतो। मामा मम्मीने तेच केलं आणि तुम्ही काय केलं? मी इतकं मनापासून प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही हलक्या कानाचे निघालात। आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा सोडून त्या गुंडावर विश्वास ठेवला आणि कालही तेच केलं। काय समजता तुम्ही मला? आणि का मी तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी द्यायची? तुम्ही मला परत दुखवावं म्हणून का? पास करा आता प्लीज। माझं मला जगू देत। पुन्हा पुन्हा त्याच वेदना का सहन करायच्या मी? गौरीजी, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा। मी परत तुम्हाला। रुद्र सर, आता कोणावरही विश्वास ठेवायची हिंमत उरली नाहीये माझ्यात। तुम्ही मला तुमच्या घरातून हकललंत, त्यानंतर एक छोटंसं विश्व निर्माण केलं होतं ना मी, तिथे तरी सुखानं जगू देत ना मला। का माझ्या आयुष्यात येताय पुन्हा पुन्हा? तुमचं आणि माझं जग पूर्णपणे वेगळं आहे, ते कधीच एक नाही होऊ शकत। नदीसारखं आहे आपलं आयुष्य,
दोन किनाऱ्यावर उभे आहोत आपण, जे कधीच एक नाही होऊ शकत. आणि त्याचा प्रयत्नही करू नका. मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही इथे यायचं नाही. आणि मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय. आणि हो, तुम्ही या आश्रमासाठी जो काही खर्च केलाय तो पै न पै परत करेन मी. आता इथे याची गरज नाही. रुद्र सर, निघा इथून. मला तुम्ही इथे येण्यापासून अडवू शकता गौरीजी, पण प्रेम करण्यापासून कसं अडवाल? मी तुमच्यावर कायम प्रेम करत राहीन. जमल्यास मला माफ करा. पुष्पा, मला एक सांग, रुद्रच्या आयुष्यात काही वेगळंच तर घडत नाहीये ना? थेरपिस्ट म्हणजे अशी व्यक्ती असते जी आपल्या मनावर इलाज करते. हे सगळं तर गौरी करते ना. अरे मग तू असंच समज ना की ती थेरपिस्ट गौरी सारखीच आहे. थेरपिस्ट कडे गौरीचा विषय निघाला का? हो नंदे,
तेच कारण आहे. रुद्र सर, माझ्या आश्रमात, माझ्या आयुष्यात तुम्हाला आता जागा नाही. माझं मला जगू देत प्लीज. जो कोणी येतो तो माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतो. आणि तुम्ही काय केलं? मी इतकं मनापासून प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही हलक्या कानाचे निघालात. आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा सोडून त्या गुंडावर विश्वास ठेवलात. माझं मला जगू देत. पुन्हा पुन्हा त्याच वेदना का सहन करायच्या मी? आता कोणावरही विश्वास ठेवायची हिंमत उरली नाहीये माझ्यात. तुमचं आणि माझं जग पूर्णपणे वेगळं आहे. ते कधीच एक नाही होऊ शकत. नदीसारखं आहे आपलं आयुष्य. दोन किनाऱ्यावर उभे आहोत आपण, जे कधीच एक नाही होऊ शकत. तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय. गौरी जिवंत आहे, पण ती पुन्हा कधीच या घरात येणार नाही. म्हणजे रुद्र पुन्हा दारूच्या आहारी जाणार. त्याला त्याची चूक सतत खात राहणार. गौरीला घराबाहेर काढल्यामुळे त्याच्या मनात जे गिल्ट आहे ते कधीच जाणार नाही. गौरी सुद्धा हे विसरणार नाही. काय श्वेता वहिनी, हा, नंदाई कुठे गेली? ते रुद्र भाऊजींना अचानक जावं लागलं ना बाहेर, म्हणून. नंदाई, ही बघा आलीच. नंदाई, 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 काय झालं? नंदाई, नंदाई, नंदाई उठ ना. काय झालं? नंदाई, काय होते तुला? नंदाई, नंदाई उठा ना. आई उठ ना. आई, नंदाई उठ ना. नंदाई डोळे उघड. आई उठ ना प्लीज. नंदाई प्लीज उठा ना. नंदाई उठ ना. डॉक्टर. नंदाई, गौरी, गौरी, नंदाई, 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 काय होतंय? नंदाई,
आता काय झालं यांना? सुहाग डॉक्टर, काय झालंय नंदाईला? कसला तरी मानसिक धक्का बसलाय त्यांना आणि या वयात ते सहन होत नाही. नक्की काय झालं होतं त्यांना, काही सांगता येईल का? श्वेता वहिनी, तुम्हाला काही माहिती आहे का? नाही डॉक्टर, त्यांना अचानक काय झालं कुणालाच काही कळलं नाही. बरं मला सांगा, त्या बाहेर गेल्या होत्या का उन्हात वगैरे? हो बरोबर, त्या बाहेरून आल्या होत्या. अच्छा, सनस्ट्रोकमुळे होऊ शकतो असा त्रास. डॉक्टर, आईला ऍडमिट करावं लागेल का? नाही, काही गरज नाहीये. त्यांना दगदग सहनही होणार नाही. मी काय औषधं लिहून देतो, तेवढी मात्र आणा. हिला काय झालं आता? गॉड नोज, डोक्याला ताप आहे नुसता. रुद्र रुद्र बघितलंस, मरायला टिकली तरी रुद्रचंच नाव घेते. हा रुद्र कोण? रुद्र त्यांचा मुलगा आहे, तो येतोच आहे. ओके, मग त्यांना लवकर बोलवून घ्या आणि यांना आराम करू द्या. यांना गरज आहे. सुमित, एक एक करून सगळे पैठणकर आपल्या मार्गातून दूर व्हायला हवे. नंदाई, नंदाई, काय झालं? अरे नंदाई बाहेर गेली होती आणि घरी आल्यावर चक्कर येऊन पडली. काय झालंय, कुठे गेली होती काहीच कल्पना नाही. पण डॉक्टर म्हणाले की तिला कसला तरी मानसिक धक्का बसलाय. रुद्र नंदाई, रुद्र रुद्र गौरी आहे, गौरी आहे. नंदाई, नंदाई तू शांत हो. हे बघ, तू झोप बघू, आराम कर, विश्रांती घे. हा, आपण नंतर बोलू. नाही रुद्र, मला माहित आहे ती जिवंत आहे. गौरीला घेऊन ये.
गौरी म्हणा घरी ये. नंदाई, गौरीजी आता आपल्यात पुन्हा कधीच येऊ शकत नाहीत. गौरी घरी ये. मी औषधं घेऊन येतो. फोन उचला गौरीजी.